रात्री परत पाऊस झाला भाऊ. चला तुम्ही, चला 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 बाहेर चला. कोंबड्या सोडतो, पिल्लाला आरडू राहिलेत बापरे. चला हो चला कोंबड्या हो. त्या कोंबडीचं एक दुखत आहे व्हायला लागली बरं का. बरी हळूहळू जाय ग. कशी पडते अजून. तू पण उतरली खाली. पिल्ल कोण घेईल दर. चला रे चला चला. चला रे चिल्लर पार्टी. कमी झालं आता पाणी. अरे बाप काय झाड हे झाले तो. कुठं होतं कुठे गेलंय. अरे बाप ती जबरदस्त पाणी होतं कुठं गेलं सगळं गेलं. अरे बापरे. नाही भो आज टायमर सेव्ह झालाय राव बाबा. काय अवघडच आहे बाबा या मोटरीचं. एक टायमर सेव्ह झालाय. ते पाऊस होत होती काय चालू काय माहिती. कसं करावं अपग्रेड ते कळा ना मला आता. मागच्या वेळेस आहे ना बसवलं ना 4-5 दिवसांनी टायमर सेव्ह केला होता. 9:34 वाजता चालू होईल, 9:35 वाजता बंद होईल. तर ती रोजच व्हायला लागली. तेव्हा झाली बंद. आता 35 होईल. तेव्हा झाली बंद. 9:35 झाले. आता 1 मिनिटात बंद होती. 1 मिनिटासाठी चालू होती. तिचं काहीतरी करावं लागेल मला. काय करतो आता ना ते असे रोज नाही पाहिजे अशी. बघा इथं आहे ना ते बाबाने बनवलंय पिल्ल कोंडायला. कोंबडीन पिल्ल एक कोंडली बर का. पण दुसरी बी कोंडायची आपल्याला. तिला भांडणं करते त्याच्यामुळं. चला आता झालंच बाबांचं. पिल्ल पण कोंडायचे राहिलेत मला बातकाचे अजून. संगमनेरला आला भूकंप काल. सगळ्या नगर जिल्ह्यात इतका डेंजर. नुसता पाऊस नुसतं नदीला पाणी. करंजी तर नुसती वाहून गेली. पाथर्डीचे ते हाल, तिसगावचे ते हाल. शेवगाव तर व्हायलाच लागलं होतं पण जरा हे झालं. शेवगाव म्हणजे आपलं भगूर. शेवगाव मध्ये तिकडं माहित नाही बरं का एवढं पाणी. पण जेवढ्या मला बातम्या कळाल्या तेवढ्या करंजीत तर डोंगरच कोसळलाय ते आपला घाटात. लय बेकारी झालं. दरड कोसळली. लय डेंजर हालत झाली होती भाऊ. चला सगळं सुखरूप झालं. पावसाने बी आता केलंय वाटतं बंद. काय सांगता नाही येत. अजून काय आबळ पण आता पाऊस नाही व्हायचा असं वाटतंय. आज उद्या ऊन सांगितलंय बरं का. आज मंगळवारी बुधवारी ऊन सांगितलेलं आहे. काय माहिती पण अजून 15-20 दिवस पडलं ना बरं होईना. आपल्याला आहे ना खाली रोटा बी मारावं लागेल किंवा औषध मारावं लागणार आहे कपाशीला. ती आहे ना लय गवत झालंय. पिवळी पडायला लागली कपाशी. चला ते करू आपण. पहिले येते ना. झालं सगळे. बर बर. पिल्ल कोण लेखते द्या टाकून इकडं गाडी सोडा. चला तिकडं कोंबड्या धरू लागायला. हे खाऊन सगळं भूस. गौरीला बांधायला कोरड्यात जागाच नाही आहे. त्याच्यामुळे काय करतो 2 दिवस इथं 2 दिवस तिथं. तिकडचं वाळतं तिकडं बांधली. इकडचं वाळतं इकडं बांधली का तिकडचं वाळतं. आता 2 पण भिजले ते काल पाऊस झाला त्याच्यामुळे इकडे बांधली. आता तिला ऐक नाही गौरी इकडं सोडावतं. इकडं सगळे शेवाळे सटकून नको पडायला. ह्या इन्क्युबेटर मशीनमध्ये आपण पिल्ल कोंडीत असतो. पिल्लांनी काय हालत करून ठेवली भाऊ इन्क्युबेटरची. हवा काही इथं डायरेक्ट बॉक्सच पाडलंय. आरपार डायरेक्ट. इथं एक बॉक्स पाडलंय. हे बघा इथं बी कसं केलंय बघा इथं. आणि इथं तर विषयच नाही करायचा. पुरं खाल्लंच आहे.
इकडूनच उघडं केलं डायरेक्ट. हे मला पॅक करावं लागेल. बरं झालं चिकटपट्टी होत नाही, तिथून बाहेर निघले असते. इथं आता हे पॅक करून टाकतो सगळं, मग नेतो आत याला. आता हे साईडचं थर्मोकॉल खाते, त्याच्यामुळे पेपर बसवलं होतं त्यांनी. पेपर काढून त्याच्या आतलं खाल्लंय भाऊ. कसले पिल्लं इथं डेंजर. चला भाऊ इकडं वावरात आलो होतो. आता मला इथं गिल्ट होऊ राहिलंय की बाबा इथं जर आपण झेंडू लावला असता ना, झेंडूचं लय भारी काम झालं असतं. विषयात झाला की हे मुगाचं इतकं सक्सेसफुल नाही झालं आपलं. आणि इकडं कारलं तर काय विषयच नाही करायचं भाऊ. ऑनलाईन बी ऑर्डर केलं, एक कारलं उगलंय फक्त, एक झाड नाही, 2 आहेत, ते बी घरचेच आहेत. हे स्टार्टिंगला तुम्हाला जर आठवत असलं ना, घरचं लावलं होतं आपण, हे बी आणि हे बी. बाकीचे हे आहेत ना, एक सुद्धा नाही उगलं भाऊ. इथं जर झेंडू असता इथं 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 तर दिवाळी दसऱ्याला मस्त झेंडू झाला असता आपल्याला. चला जाऊन द्या, नेक्स्ट टाइम करू आता आपण. मी असंच चक्कर मारून राहिलोय की बाबा काय आहे कपाशीचं धोरण. इकडं खालच्या वावरात, खालच्या वरच्या वावरात तर इतकं हे नाही दिसत बरं का. गवत एकलं मस्त काम झालं. जे शेंडा खोडला होता का तिने कपाशी बघा बुटकी राहिली, पण आहे ना तिला फळ म्हणजे काही रे विषयच नाही करायचा बघा. बोंड इतके आलेत इतके आलेत का बाई, विषयच नाही करायचा. इथं मला बघून 2-4 जणांच्या वावरात बघितलं शेंडे खोडलेत, पण माझा विषय आज झाला की मी फक्त एवढ्याच वावराचे खोडले बरं का. मला लय जण बोलायला लागले असं नाही करायचं, तसं नाही, खोडू नका, हे करू नका. त्याच्यामुळे म्हणलं चल जाऊन दे ना खोडायला. पण आहे ना आता गिल्ट वाट राहिले की बाबा सगळ्या वावराचे खोडायला पाहिजे होते, कारण की ह्या वावरात आहे ना 1 नंबर बोंड झाले. बाकीचे दुसऱ्या वावरात आहे ना अजून बोंड तयारच नाही झाले. हे जे दिसतंय ना वरचे बघा, हे ना अजून असेच आहेत बाकीच्या वावरात. हे आपल्या ह्या वावरात झालं, ते वावरात झालं, तिकडं झालं, सगळं तसंच आहे. इकडं काँग्रेसला उगलंय गाड्या. अरे बापरे, इकडं तर लय मोठं काँग्रेस उगलंय भाऊ. आता जनावर आहे ना विषयात झालंय. काल नदीला पाणी आलं होतं, सगळे जनावर इकडं काय झालं गाड्या कपाशीला. अरे बापरे, सगळे जनावर आहेत ना जे नदीकडचे जे लोक होते त्यांनी सगळे इकडं आणून बांधले. आता जिथं जिथं आपल्या इथं नाही बांधले बरं का, पण आबाईने त्यांचे तिथं ज्यांनी बांधले त्यांची फुल ओरडू राहिली. त्याच्यामुळे आपली गाय ओरडायला लागली. मी म्हणलं काय झालं आपल्या गाईला, परत बिर वाप बीप सोडली काय. नंतर बघतोय सगळे जनावर गाड्यावर नुसते आरडू राहिले, जागा बदलली म्हणून, आणि त्याच्यामुळे आपली गाय पण आरडू राहिली. अरे बापरे, इकडं किती कपाशी मोठी झाली. अरे बापरे, इकडचा टप्पा जरा पिवळा पडला कडे. काय आता निसर्गापुढं कोणाचीच ताकद नाहीये. इकडं तरी मी रोटा मारू शकतो, इकडच्या वावरात इतकं नाहीये, पण खालच्या वावरात रोटा म्हणजे माणूस जाणार नाही. रोटा तर लांबचीच गोष्ट आहे. इथं तरी आहे ना बुरमड माती, त्याच्यामुळं सबूत होऊन जाईन, काही इतकं हे नाही व्हायचं. इथं 2 दिवस जरी ऊन पडलं ना, 2 नाही 1च दिवस तरी काही टेन्शन नाही आहे. पण इकडं त्या सोलरच्या वावरात तिकडं 15 दिवस कडक ऊन पाहिजे, तवा कुठं हे निघन, गुतायचं नाही ट्रॅक्टर. तुम्हाला जसं मी सकाळी सांगितलं ना, ती मोटर आहे ना ऑटोमॅटिक टायमर ऑफ केलाय तरी चालू होती. आपलं अल्टेकचं हे सोलर आहे, त्याचं जर काही सेटिंग माहीत असली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. नाही तर ती रोजच होईन, पावसात होईन करंट बिरंट बसायचं, त्याच्यामुळे मला ते ऑफ करायचं आहे टायमर, ते करावं लागेल. तुम्हाला जर माहीत असलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. चला आता विहिरीत बघू काय झालं ते. झालं भाऊ, इतका वेळ मला पाय नाही भरला ना इकडे सगळं धिंगाणाची. थोडं पाणी आलं वर, थोडं कशाचं मारण्याचं आलंय भाऊ वर. किती राहिलं ये 2 रिंगा. आता याच्यावरती नाही यायचं, लेवल आहे, याच्यावर शक्यच नाही पाणी येणं. आता सोलरला धुवायची गरज नाही भाऊ, मस्त धुवून निघलेत. मोटर ऑफ आहे ना, सोलर मस्त धुवून निघला. आता हे असं काय काय माहिती आहे, थोडी लेअर आहे, बारीक लेअर आहे. तुम्हाला जर दिसली ना एकदम बारीक अशी लेअर आहे. काय नाही, होऊन जाईन साफ. सोलर खाली पाणी तर बघा, हे पाणी काढावं लागेल भाऊ.
हे पाणी काढून द्यावं लागेल कुठेतरी आता. केला भाऊ पाण्याला रस्ता. अरे चिकनी माती ती निघत नाही त्या तिथं केलाय स्टार्टर वर मारण्याचं पाणी. त्याला एक पेटी आणून बसाव काय असं झालंय आता. चला भाऊ घरी आता. झालं पाणी निघलं तिथं बऱ्यापैकी. ओके काय टेन्शन नाही निघन हळूहळू. चला तर मंडळी मग आता आजचा व्हिडिओ बी आपण इथंच संपू. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय.